नदी आटली होती आणि विहिरी कोरड्या पडल्या होत्या। शेतकरी अर्जुन हा उत्साही तरुण बोरवेलसाठी घेतलेले 2 निष्फळ प्रयत्न पाहून हताश झाला होता। गावात बोरवेल घेणं म्हणजे पैसा वाया घालवणं अशी मानसिकता झाली होती। एका दुपारी निराश अर्जुन गावालगतच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका आपट्याच्या झाडाजवळ बसला होता। इतर झाडे वाळली असताना ते झाड मात्र हिरवेगार आणि टवटवीत होतं। अर्जुननं निरखून पाहिलं तर त्याला दिसलं की उन्हाळ्याच्या दिवसातही त्या झाडाला नवी कवळी पालवी फुटत होती। ज्याला लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवली, ज्या आपट्याच्या झाडाला उन्हाळ्यात पालवी फुटते त्यांच्या मुळांशी मोठा पाण्याचे साठे असतात। अर्जुनच्या मनात आशेची एक बारीक ज्योत पेटली। त्यानं गावातील ज्येष्ठ आणि अनुभवी पानाड्यांचा शोध घेतला। त्यांचे नाव होते विश्वंभर। अर्जुननं शहरात जाऊन त्यांची भेट घेतली आणि आपल्या गावातील संकट सांगितलं। विश्वंभर काकांनी अर्जुनचा आत्मविश्वास आणि कळकळ पाहून मदत करण्याचं ठरवले। ते म्हणाले, बेटा, पाणी शोधायला यंत्रापेक्षा निसर्गाच्या खुणा जास्त महत्त्वाचे आहेत। त्या आपट्याचं झाड ज्याला नवी पालवी फुटली तेच तुझ्या पाण्याचं मुख्य स्तोत्र आहे। त्यांची मुळं खोलवर गेलेली असल्यानं ते वर्षभर पाणी खेचत आहे। गावामध्ये परतल्यावर विश्वंभर काकांनी त्या झाडाजवळून एक विशिष्ट रेषेत चालण्यास सुरुवात केली। त्यांच्या हातात असलेले तांब्याचे आणि लोखंडाचे रॉड्स आपोआप एका बिंदूवर क्रॉस झाले। हे बघ अर्जुन, इथंच बोर मार, विश्वंभर काका म्हणाले। पण त्यांनी एक महत्त्वाचा नियम सांगितला। बोरवेल शक्यतो एप्रिल महिन्याच्या मध्यभागी ते जूनच्या सुरुवातीपर्यंत मारायची। जेव्हा पाण्याची पातळी सर्वात खाली गेलेली असते तेव्हा बोर खोलवर जातो आणि भूभागातील सर्वात मोठ्या जलस्रोताला स्पर्श करतो। जर तू जानेवारी-फेब्रुवारीत मारला तर पाणी वर लागेल आणि उन्हाळ्यात कोरडा पडेल। अर्जुननं गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता विश्वंभर काकांच्या सांगण्यानुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्या बिंदूवर बोरवेल मारण्यास सुरुवात केली। 150 फुटांपर्यंत काहीच न मिळाल्यानं लोक हसले, पण 180 फूट खोली गाठताच जमिनीतून जोरदार आवाज झाला आणि पाण्याचा एक मोठा फवारा बाहेर आला। अंदाजे 4 ते 5 इंचाचा तो जलस्रोत पाहून संपूर्ण गाव आश्चर्यचकित झालं। अर्जुननं केवळ पाणीच शोधलं नव्हतं, तर त्यानं नैसर्गिक ज्ञानावरचा लोकांचा विश्वास पुन्हा जागृत केला होता। त्या दिवसापासून हिरवेगार हे गाव पुन्हा सार्थ झालं। अर्जुननं सिद्ध केलं की योग्य ज्ञान आणि निसर्गाचे संकेत यांचा वापर केल्यास कोणतीही समस्या सोडवता येते।